सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कोथिंबीर, कसुरी मेथी आणि भरपूर सारा कांदा वापरून मिक्स पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण खुसखुशीत थालीपीठ बनवण्यास सुरुवात करूयात। थालीपीठाचे पीठ भिजवण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये 1 कप ज्वारीचे पीठ घ्यावे। हे पीठ मी गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धा कप गव्हाचे पीठ, 4 टेबलस्पून डाळीचे पीठ आणि 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ। हे सुद्धा गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे। हे थालीपीठ बनवताना जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही अर्धी वाटी बाजरीचं पीठ इथे वापरू शकतात। यानंतर आपण 2 टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून हिंग, हाफ टीस्पून धने पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून ओवा। ओवा घातल्यामुळे या थालीपीठाला अप्रतिम चव येते। हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण 1/4 कप दही घालणार आहोत। दही घालते वेळी दही जास्त आंबट नको, ताजं फ्रेश दही घालावं। दही घातल्यामुळे थालीपीठ दीर्घकाळ मऊ राहतात। हे दही चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स झालं आहे। यानंतर या पिठामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी। इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार केली होती, ती यामध्ये 2 टेबलस्पून घालूयात। आता तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही याचे प्रमाण कमी अधिक करू शकतात। त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी घालावी। तुमच्याकडे मेथीची भाजी अवेलेबल असेल तर तुम्ही त्या भाजीची पाने सुद्धा यामध्ये ॲड करू शकतात। आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मळून तयार आहे। या मळलेल्या पिठावर आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घालूयात व हे तेल सुद्धा पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। आता या ठिकाणी थालीपीठ बनवण्यासाठी जे पीठ लागते ते मळून तयार आहे। तुम्ही लगेचच याचे थालीपीठ बनवू शकतात किंवा 5 ते 7 मिनिटे हे पीठ बाजूला ठेवून त्यानंतर तुम्ही याचे थालीपीठ बनवू शकतात। आता या ठिकाणी मी हे पीठ 5 मिनिटे भिजण्यासाठी साईडला ठेवते आणि त्यानंतर याचे थालीपीठ बनवण्यास सुरुवात करते। या ठिकाणी 5 मिनिटे झाली आहेत। हे पीठ चांगल्या प्रकारे भिजलं आहे। आता आपण थालीपीठ बनवण्यास सुरुवात करूयात। थालीपीठ बनवण्यासाठी असं एक ओलं सुती कापड घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा थालीपीठ थापण्यापूर्वी हे सुती कापड ओलं करून घ्यायचं आहे। त्यामुळे मस्त असे एकसारखे थालीपीठ तयार होतात आणि थालीपीठ कापडाला चिटकून राहत नाही। आता आपला हात ओला करून भिजवून घेतलेल्या थालीपीठाच्या पिठातून थोडेसे पीठ घ्यावे आणि हे पीठ
सुती कापडाच्या मधोमध ठेवून हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे याला गोलाकार आकार द्यावा। हे थालीपीठ थापत असताना मध्ये मध्ये आपला हात ओला करावा, त्यामुळे हे पीठ बोटाला चिटकत नाही। अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने पुढे पुढे सरकवत पातळ असं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकतात तुम्ही इथे एकदम पातळ असं थालीपीठ थापून तयार आहे। आता हे थालीपीठ एकदम व्यवस्थित भाजलं जावं त्यासाठी मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे थालीपीठाला 3 ते 4 होल करून घ्यावे। आता आपण लगेचच हे तयार झालेले थालीपीठ भाजून घेणार आहोत। एका साईडला मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। तवा चांगला गरम झाला की त्यावर तेल घालूयात व टिश्यू पेपरच्या सहाय्याने ते तेल सगळीकडे स्प्रेड करून घेऊयात। यानंतर सुती कापडासकट हे थालीपीठ तव्यावर घालायचं आहे। हे सुती कापड हळुवारपणे काढून घ्यायचं आहे व हे थालीपीठ दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला थालीपीठाच्या आजूबाजूला आणि होलांमध्ये थोडंसं तेल घालावं। या थालीपीठावर झाकण ठेवून मध्यम ते मंद गॅस फ्लेमवर हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। या ठिकाणी 2 ते 3 मिनिटे झाली आहेत। मध्यम ते मंद गॅस फ्लेमवर मी हे थालीपीठ एका साईडने खरपूस असं भाजून घेतलं आहे। आता हे थालीपीठ पलटी करून घेऊयात। बघू शकतात तुम्ही इथे हे थालीपीठ एकदम खरपूस असं भाजून तयार आहे। रंग देखील सुरेख आला आहे याला। आता याच पद्धतीने खालच्या बाजूने सुद्धा मध्यम ते मंद गॅस फ्लेमवर हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। मोठ्या गॅस फ्लेमवर कधीही थालीपीठ भाजू नये, नाहीतर थालीपीठ जळू शकते। आता दुसऱ्या बाजूने देखील हे थालीपीठ भाजून तयार आहे। दोन्ही बाजूने हे थालीपीठ खरपूस भाजून घेतलं आहे। आता हे तयार झालेले थालीपीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात व याच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत। इथे सर्व थालीपीठ बनवून तयार आहेत। हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात। तर हे घरातच अवेलेबल असणाऱ्या पिठांपासून बनवलेले खरपूस थालीपीठ तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।